यांच्या अवतार दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आचार्य सुकेनकर बाबाजी, सगळे साधू संत महंत ज्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने महानुभाव पंथाची मार्मिक भाषेतनं माहिती दिली असे अंजनगावकर सर, माझे सासरे आदरणीय बाबा, व्यासपीठावरील श्याम बाबा, उपस्थित समोर बसलेले साधू संत आणि वास्तविक मंडळी, आणि हा आज जो कार्यक्रम आयोजित केला असे प्रभाकर डावरे दादा, त्यांची सर्व टीम, खरं तर त्यांचं मी मनापासून सर्वप्रथम अभिनंदन करेन, कारण आज अवतार दिन आहे, पण सगळ्यांना सिन्नरकरांना एकत्र आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची। जरी 50 लोक असले पण त्यांनी पहिला दिवा लावला आहे, नक्कीच मी त्यांना विश्वासाने सांगते, इथून पुढचा जो अवतार दिन असेल आपल्या सगळ्यांची जबाबदारी राहणार आहे की तो वाजत गाजत आणि खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचा। आज आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट ही पण आहे की आपला अवतार दिन दिल्लीमध्ये साजरा झाला, आज मुंबईमध्ये साजरा होतोय। मगाशी उदयजींचा फोन आला, म्हणे शीतल सगळीकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आरत्या चालू आहे, हार वाहत आहे, म्हणजे एवढं आनंदाची गोष्ट। म्हणजे आपल्याला पहिले महानुभाव पंथाला 4% म्हणायचे, मला वाटतं असं नाही राहिलं, आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाचं नाव पोचलेलं आहे आणि आज ही तरुण पिढी हे काम करते। काल ध्वजारोहणचा कार्यक्रम खूप मस्त झाला, मला इतका आनंद झाला की कुणीतरी तरुण पिढी पुढे चालते। जसं अंजनगावकर सरांनी सांगितलं की कुणीतरी त्याचा पुढाकार घेतला पाहिजे, आपोआप जनता त्याच्या मागे उभे राहते। खरं तर डावरे दादाचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी खूप चांगला उपक्रम चालू केला, त्यानिमित्ताने आम्ही सगळे सोबत त्याच्यासोबत राहू, एवढंच या निमित्ताने सांगते। आणि अंजनगावकर सरांना जे सांगितलं मला की आपले स्वामी आपल्या बरोबर नेहमीच राहतात, मला एक उदाहरण आठवलं, ते जेव्हा सांगत होते तेव्हा दिल्लीला पंतप्रधानांनी आम्हाला जिल्हा परिषद जेव्हा मी अध्यक्ष होती तेव्हा दिल्लीला बोलवलं होतं, जेव्हा आम्ही आदिवासी शाळा सगळ्या 100 डिजिटल केल्या होत्या, म्हणजे जे आदिवासी मुलं होते त्या मुलांना डिजिटलायझेशन म्हणजे प्रोजेक्टर त्यांना दिलं आणि प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर ते मुलं बोलू शकतात, त्यांचं सगळं जे त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, असे आपण डिजिटल प्रोजेक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं। त्यांनी त्याचं हे करून त्यांनी आम्हाला दिल्लीला बोलवलं। मला माझ्या मनात एवढी भीती होती का मी आता त्यांच्यासमोर काय बोलेल, एवढे मोठे पंतप्रधान, पहिलीच वेळ, आणि मी त्यांच्यासमोर, त्यांनी मला विचारलं तर मी काय बोलेल। तेवढ्यात एक त्यांच्या ऑफिसमधला माणूस आला, तो मला बोलला दंडवत ताई। माझं मन एवढं भरून गेलं की मला असं वाटलं ह्या ऑफिसमध्ये सुद्धा आपले माणसं आहेत आणि आपण घाबरतो कशासाठी। त्यांनी जे विचारलं ते इतक्या व्यवस्थितपणाने मी सांगितलं आणि माझ्यासोबत उदयजी पण होते, ते म्हणे हे देवानेच केले, खरंच देव आपल्यासोबत असतो। आज मला सांगायला आनंद होईल का आम्हाला धर्म दाखवायला आमच्या सासूबाई, आमच्या आई इथं आहेत, धर्माची शिकवण त्यांनी दिली आणि सासऱ्यांनी समाजामध्ये कसं वावरायचं याची शिकवण दिली, त्यामुळेच आम्ही आमचा परिवार इथपर्यंत आहे। तुम्ही सर्वांनी आपल्याला अजून एक आमच्या सगळ्यांच्या सांगळे कुटुंबाच्या मनात आहे, जी आपली भगवद्गीता आहे ती भगवद्गीता सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचवायची, म्हणजे जे तरुण मुलं असतील, लेडीज असतील, माणसं असतील, सगळ्यांपर्यंत आपल्याला ही भगवद्गीता पोचवायची आणि हा विडा आपण सगळ्यांनी उचलायचा आहे। सगळ्यांपर्यंत आपली जी, जशी आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जसे विचार आपण जसं शिकतो तसं आपण सगळ्यांपर्यंत हे पोचवायचं आहे आणि ते काम आपण लवकरच सुरू करणार आहोत। त्याची साथ तुमच्या सगळ्यांची लागणारच आहे। मला माहिती सिन्नर तालुक्यातले आमची उपदेशी माणसांपेक्षा आमच्या बाया जास्त ॲक्टिव्ह आहेत, सगळ्या याच्यामध्ये पुढं असतात, नक्कीच आम्ही ते सक्सेस करू, एवढंच या निमित्ताने सांगते। कार्यक्रमाचे आयोजक त्यांचे मनापासून आभार मानते, खूप छान कार्यक्रम आयोजित केला, नक्कीच पुढच्या वर्षी खूप मोठा असा कार्यक्रम आपण करू। जे साधू संत आले त्यांना दंडवत करून थांबते, धन्यवाद।